आता यांचा नाश्ता झाला आणि हे ऑफिसला निघालेत. शारदा कोणता ड्रेस घालू? ते तयारी करतात त्यावेळेस ना त्यांच्या मागं पुढं मला करायला ते ऑफिसची तयारी करतात त्यावेळेस त्यांना ड्रेस मीच काढून देते. सॉक्स मी देणार तोच ड्रेस ते घालतात. सॉक्स, रुमाल, घड्याळ, गॉगल सर्व काही गोष्टी त्यांना ना हातात द्यायला लागतात. आणि अशी ते तयारी करतात ना त्यावेळेस ना मी बेडवरती बसून राहते. त्यांना काय हवं नाही ते बघणं. ज्या वेळेस अशा गोष्टी मी करते ना त्याच्यामध्ये मला खूप आनंद मिळतो. छान दिसतात, छान. आणि यालाच तर खरंच सुख म्हणतात. त्याच्यामुळे ना हे सर्व कामं करायला मला आवडतात. आणि आज कॅमेऱ्यासमोर आहे म्हणूनच नाही तर दररोजचं हे ठरलेलं आमचं रुटीन आहे. शारदा पाण्याची बॉटल भर. पाण्याची बॉटल भरून डिकीमध्ये ठेवायची. ते शूज किंवा चप्पल घालत असले तर शूजची पॉलिश करून देणं किंवा चप्पल व्यवस्थित पुसून देणं आणि न चुकता ते ऑफिसमध्ये जाताना त्यांच्या पाया पडणं. आणि आपल्या माणसाचं ज्यावेळेस आपण करतो ना यालाच तर खरं सुख म्हणतं. अजून वेगळं सुख काय पाहिजे जगात? ह्या सुखापेक्षा अजून वेगळं सुख कोणतं आहे? कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. कारण मला तर खूप आवडतं. पहिल्यापासून ते आम्हाला सवयच लागली का ते तयारी करीत असताना सर्व काही वस्तू त्यांच्या हातामध्ये वस्तू देणं आणि त्यांच्या आसपासच राहणं. नाही तर असं बाजूला गेलं ना तर मलासुद्धा करमत नाही का ते तयारी करतात आणि मी किचनमध्ये आहे. ज्या वेळेस मी त्यांच्या असे मागं पुढे करते, त्यांचं सर्व काम करते ना त्यावेळेस मला एक वेगळाच आनंद मिळतो. म्हणजे त्या आनंदापेक्षा मला दुसरा कोणताही आनंद अनमोल नाही आहे, एवढा आनंद होतो. आणि एक ती सवय पडली आहे. बाय. ते गेटच्या बाहेर निघले का मग मी एक शब्द बोलते न चुकता का माझं आवरलं का मी पण येते ऑफिसला. ती सवयच लागली आहे.